अनिका ए बना शांत हो जरा. तुझी गन दे. तुझी गन काढ. तुझी गन काढ. मी ना आता त्यांना ना असे गोळ्या भरून येणार आहे. दे तुझी गन. वेड्यासारखं काही करायचं नाहीये राजा. तू शांत हो बरं. शांत हो जरा. देणार आहेस की नाही? तू गन देणार आहेस की नाही? ठीक आहे मी सांगते. काय वेड्यासारखं वागतेस राजा? जरा शांत हो ना. हे असंच वेड्यासारखं वागून तुझ्या आईला तू त्या राजांना जाब विचारायला लावलास. मला मी एवढी समजावते तुला. ऐक ना माझं. ऐकू नाही. आज मी त्या दोघींना ना सोडणार नाही. त्यांना मारूनच राहणार आहे. तू गन देते की नाही? देते की नाही सांग. आत्ताच्या आत्ता देते की नाही? वागू नको तू माझा. ऐक पण मला. नको देऊ. ऐक ना तू जरा शांत बस बर. घेऊन आता ना त्या दोघींना मारून टाक. माझा हात सोड. माझा हात सोड. मला नाही पहिलंच लागलं माझ्या सोन्याला. काही झालं ना की आपलं डोकं जरा शांत ठेवायचं असतं. अगं सोड ग. दाखव इथे दाखव. हे जे दुखतंय ना ते काही नाहीये. इथे जे दुखतंय ना मला ते तुला नाही कळणार. तुझ्या आजीने माझ्या देखील कानाखाली मारल्या होत्या. तेव्हा जेवढं दुःख झालं नाही तेवढं दुःख मला आज झालं जेव्हा तिने तुझ्या कानाखाली मारल्या. मग काही का नाही बोललीस? तेव्हा तर शांत होतीस. मजा बघत होती तू पण आणि ती मॉम पण. तेव्हा तर काही नाही बोलल्या. मजा घेतली ना. आणि मला एक गोष्ट कळत नाही. आपल्या सगळ्यांना त्या गावछापने एक्सपोज केलं आणि तू काय केलंस? नथिंग. माझी प्रॉपर्टी ग्रॅब करून जाईल आणि तू काहीच करू नको. कारण आपण काही करूच शकत नाही. कोण म्हणतं तुला काहीच करू शकत नाही आपण? हा सांग ना. आपण सगळ्या गोष्टी करू शकतो. तर शांत हो जरा आणि गोष्टी धीराने घ्यायच्या असतात. ती कमळी आहे ना ती खोटी आहे. आणि ती जे काही हे नाटक करते ना ते सगळं खोटं नाटक आहे. आणि हे आपल्याला कळलंय. हे आपण तिला कळवून द्यायला पाहिजे. शांत राहून शांत डोक्याने विचार करायचा. काय वाट काढवल्या? वाकी बाजूला. काय सोडा माझा हात. काय चाललंय? चल तुमचं सोडा म्हणलंय ना हात. चल म्हणलं ना. चल सोडा. ओ कमळे काय विषय? काय माहित. हो काय लावलंय हे? हा आणि तुम्ही का आला इकडं? ए निंगी चिंगी शट या मग. शळा. हे शटअप काय शटअप? आमच्या खोलीत निघायचं. हे घर ना माझं आहे. या घरची मालकीण मी आहे. तुझी लायकी तरी आहे का यार? हे लायकी काढायची नाही हं? नाहीतर हिथं तिसरे सपवीन तुझा. तुझ्या तर आता. अच्छा मी पण तुला बघते ना. सोड. काय चाललंय? आणि का एवढं काय झालंय? कुत्री मांजरी असल्यागत काय अंगावर जातेस? ए भिकाडे माझ्या नातीवर मोठ्याने ओरडायचं नाही. कळलं ना? आवाज खाली करायचा. तू आज सगळ्यांसमोर आम्हाला खोटं पाडलंस म्हणजे तू जिंकलीस असा अर्थ होत नाही. तू कोण आहेस आणि काय आणि कसलं नाटक करतेस हे मला चांगलंच माहिती. कोण आहे म्हणजे? ती अन्नपूर्णा आजींची मोठी नाथ आहे. कमळी राजन महाजन. ए हे असल्या भिकाड्या चमच्यांशी मी बोलत नाही. कळलं ना? हो कडू आजी. निंगी संग नीट बोलायचं. आवाज खाली. कळलं ना? आणि रस्त्यावरच्या भिकाऱ्यांशी कसं बोलायचं आणि काय बोलायचं हे तू मला शिकवायचं नाही. हो भिक्कारडी. बरोबर ऐकलंयस तू. तू पण तिच्यासारखीच भिक्कारडी. दुसऱ्यांच्या तुकड्यांवर जगणारी. तू इथे का आणि कशासाठी आलेली आहेस आणि तुझी काय नाटकं चालू आहेत ही मला चांगलीच माहिती आहे. तुमच्या माहितीसाठी सांगते. राजांनी सांगितलंय मला तसं. हे म्हणजे असं झालं ना आमचाच डाव आमच्यावरच उलटवायला आलीस. आम्ही खोटी कमळी उभी केली तशीच तू म्हातारीची खोटी नात बनून इकडे आलेली आहेस. वाह काय तो अभिनय. बाप आणि लेख. वा 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 वा
फार सुंदर अभिनय करताय हा तुम्ही दोघं. काय बी तुम्ही खोटं बोलायलाय आणि तसं बी तुम्हासनी खोटं बोलायची सवयच आहे म्हणा. आमची कमळी हीच अन्नपूर्णा आजींची नात आहे तर आहेच. आणि राजन काकांचं काय घेऊन बसलाय? दारूच्या नशेत माणूस काय बी बडबडत असतोय, ते काय खरं असतंय वय? ओके, त्याला काय शानपणा करून आवाज बंद करायचा, कळलं? का गुमान मी जे काही सांगते ना ते ऐकायचं. कमळे, कान देऊ नाही का? मी गौरीला भेटले होते. गौरीला मी तुझा फोटो दाखवला. ती काय म्हणाली माहितीये? नाही नाही, ही माझी मुलगी नाही. माझी मुलगी तर लहानपणी जळून खाक झाली आगीत. त्यामुळे तुझं हे जे खोटं खोटं नाद बनवून येण्याचं जे काही नाटक आहे ना, ते सपशेल उघडं पडलंय. आणि आम्हाला पूर्णपणे कळलेलं आहे की तू म्हातारीची मोठी नात नाहीयेस. तुझं सत्य मला कळलंय. होय काय? मग कुठं आहेत त्या गौरी मावशी? समोर काय येत नाहीत त्या? अशी हातातनं सटकली. पकडलं होतं तिला. हे असं तुझ्या समोरच तिला उभं करायचं होतं आणि विचारायचं होतं, बोल ही तुझी मुलगी आहे की नाही. वाचली, पळून गेली ती. पण तुम्हा दोघींचं नशीब मात्र थोर आहे. ती सुद्धा वाचली आणि तू सुद्धा वाचलीस. वा. मग काय आता? आत्ता पुरती तरी अन्नपूर्णा आजींची नात मीच आहे ना हो? वा रे वा, हा खरा माज आहे. ठेव ठेव, हा माज तुझ्याचकडे ठेव. आणि जोपर्यंत माझ्याकडे ठोस पुरावा येत नाही तोपर्यंत तूच अन्नपूर्णाची नात आहेस असं मिरवत राहा. पण एकदा का पुरावा माझ्या हाती लागला ना, का तुला अशी घराच्या बाहेर हाकलून देईन ना. मीच कशाला, जी अन्नपूर्णा सतत तुझी बाजू घेते, सतत तुला पाठीशी घालते, ती अन्नपूर्णा सुद्धा तेच करेल. तीच तुला घराच्या बाहेरचा रस्ता दाखवेल, कळलं? ते सगळं कवा जेव्हा तुम्हाला पुरावा घावल तवा. तोवर त्या टायमाला तुम्हाला जे काय सिद्ध करायचंय ते करा. तोवर तुम्ही केलेली कारस्थानं एक एक करून अशी उकरून उकरून काढतो की नाही बघा. अशी अवस्था करीन की नाही, तोंड लपवायला बी जागा राहणार नाही. पण हे सगळं तू करण्याच्या अगोदरच मी सगळ्या जगाला दाखवून देईन का तू म्हातारीची खोटी नात आहेस, तू बनावट आहेस. दाखवा. खरं त्याआधी तुम्ही या घरात टिकला पाहिजे की नाही. आणि मला 100% खात्री आहे का बाबा आणि गौरी मावशीमध्ये जे काय बिनसलंय त्याचं मूळ कुठंतरी तुमच्याकडे येऊन अडकलं. ते मी हुडकून काढणार.